गुड मॉर्निंग. शेती आरोग्य सुधारण्यासाठी काही अंशी काही प्रमाणात प्रयत्न केले जातात. शेतीचं आरोग्य म्हणजे शेतीचा कस, शेतीचा सर्वांगीण समतोल विकास. त्यामुळे शेतीचं आरोग्य सुधारणं, जमिनीचा कस सुधारणं, जमिनीची पाणी पातळी वाढवणं, ह्या गोष्टी म्हणजे शेतीचं आरोग्य. आणि शेतीचं आरोग्य सुधारण्यासाठी काही अंशी प्रयत्न केले जातात. परंतु गाव, खेडी, वस्ती, पाडे अशा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत शेतीचं आरोग्य सुधारण्यासाठी करावयाच्या उपाय, योजना, कार्यक्रम हे पोचलेले नाहीत. याचाच अर्थ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अजून शेती आरोग्य सुधारणा म्हणजे काय, शेती आरोग्य योजना म्हणजे काय, हे विचार सातत्यानं रुजवले, वाढवले नाहीच. फक्त शेतीकडे आपण उत्पन्नाचं साधन, ATM म्हणून पाहतो आणि त्यामुळेच आपण शेतीचं आरोग्य बिघडवत आलेलो आहेत आणि बिघडवत आहेत. उत्पन्न वाढावं म्हणून हवी तशी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, टॉनिक फवारण्या करून आपण जमिनीचा कस पार, जमिनीचं आरोग्य पार बिघडवलेलं आहे आणि बिघडवत आहोत. त्यातूनच नापिकी, खडकाळ जमिनी, उत्पन्न कमी देणाऱ्या जमिनी निर्माण करत आहोत. हे अतिशय धोकादायक, घातक आहे. त्यामुळे जमिनीचा कस, जमिनीचं आरोग्य वाढवण्यासाठी, जमिनीची पाणी पातळी वाढवण्यासाठी, शुद्ध हवा मिळण्यासाठी, शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी आपण जैविक खते, शेणखत, मळी, गांडूळ खत, कोंबडी खत अशा पारंपरिक आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या उपाययोजना, त्याचं औषध हे देणं अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे रासायनिक खते, बुरशीनाशके, फवारण्या ह्या घातक आहेत. त्याच्यामुळे त्याचा वापर कमी करून आपण पारंपरिक जैविक शेती, विषमुक्त शेती, कसदार शेती, आरोग्यवान शेती, पिढ्यानपिढ्या उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आणि हे सगळे विचार सातत्यानं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, गाव, खेडी, वस्ती, पाड्यापर्यंत पोचवायला पाहिजेत, हाच हेतू. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पशुधन सांभाळा, शेणखत टाका, रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करा, गरज असेल तिथेच करा. बेसुमार वापर केल्याने जमिनीचा पोत खराब